मी लागतो नादाला, चल मी लागतो नादाला, चल मी तुझ्या नादाला लागतो. त्या बंधू बिंदू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील. त्या बंधू बिंदू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील. हमारे नाद में लगेंगे तो घर में घुस के मारूंगा, घर में घुस के मारूंगा, घर में घुस के मारूंगा. नाव घेऊन बोलतोय मी, भोसडीच्या भोसडीच्या भोसडीच्या. हाँ सिक्योरिटी रहा, बॉम्ब मार दूंगा. संजय दिना पाटील अडचणीत, 5 लोक मारले, बॉम्ब फेकला, वक्तव्यावरून पेटलं. मुंबईत सध्या संजय विरुद्ध संजय हे वाकयुद्ध सध्या चांगलंच गाजतंय. यात घाणघाण शिव्या धमक्या म्हणजे नॉर्मल गोष्ट झाली आहे. पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाहीये. हे प्रकरण आता थेट पाकिस्तान पर्यंत पोहोचलंय. भारत सुद्धा पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना 100 वेळा विचार करतो, मात्र एक खासदार खुल्या मीडियात मी बॉम्ब टाकेन अशी धमकी देतात. तसेच 5 लोक मारल्याचं गंभीर वक्तव्यही करतो. या सगळ्याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. पण खरंच संजय दिना पाटलांकडे बॉम्ब आहे का? त्यांनी खरंच 5 लोक मारलेत का? या सगळ्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. जुन्या राजकीय वादांचा संदर्भ देत विरोधकांना जाहीर इशारा देताना त्यांनी भूतकाळात आपल्या कुटुंबानं 5 लोक मारल्याचा दावा केला असून आमच्या नादी लागल्यास घरात घुसून बॉम्ब टाकू अशी थेट धमकी दिल्याचं समोर आलंय. या हिंसक आणि वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे लेखी पत्राद्वारे पाटील यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वाद पेटलाय. हा संपूर्ण वाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील मोठ्या बंडखोरीच्या आणि खासदारांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर सुरू झालाय. काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन टायगर मोहिमेअंतर्गत संजय दिना पाटील यांच्यासह इतर 6 खासदारांनी ठाकरे गटाची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. या फुटीनंतर ठाकरे गटात कमालीची राजकीय अस्वस्थता निर्माण झाली असून पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर नेत्यांना धडा शिकवण्यासाठी आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी संजय राऊत यांनी ऑपरेशन तुडवा नावाच्या नव्या मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेअंतर्गत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मुंबईत विविध ठिकाणी बंडखोर नेत्यांविरोधात तीव्र निदर्शनं, आंदोलनं आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आपल्या विरोधात सुरू असलेल्या याच आंदोलनांना आणि ठाकरे गटाच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना संजय दिना पाटील यांचा संयम सुटला आणि त्यांनी पत्रकारांसमोर बोलताना थेट गुन्हेगारी स्वरूपाची भाषा वापरली. उनके पास कोई अंडर खुद के जी में तो दम नहीं है कुछ करने का. चढ़ाते 2-4 कोई फालतू दादा लोग हैं उनके पास. हमको दादा लोगों की जरूरत नहीं, हम खुद करने वाले लोग हैं. या तो फिर कृपा करके इंश्योरेंस करके रखिए, मेडिकल इंश्योरेंस करके रखिए और दूसरा भी लाइफ इंश्योरेंस भी करके रखिए. मेरे पास आएंगे, मेरे नाद में लगेंगे तो कोई भी सीधा नहीं जाएगा. ये या तो हॉस्पिटल जाएगा या तो स्मशान जाएगा. दादा लोग के भरोसे पे शेर बनना छोड़ दीजिए. हमको तुम्हारे कितना दम है हमको मालूम है. हमारे नाद में लगेंगे तो घर में घुस के मारूंगा, घर में घुस के मारूंगा, घर में घुस के मारूंगा. सिक्योरिटी रहा, बॉम्ब मार दूंगा. सिक्योरिटी रहा, बॉम्ब मार दूंगा. पत्रकारांनी जेव्हा त्यांना ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत आणि ऑपरेशन तुडवाबद्दल विचारलं तेव्हा पाटील कमालीचे संतापले. त्यांनी उघडपणे धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ते पोलिसांच्या किंवा इतर कोणाच्याही सुरक्षेच्या भरोशावर राजकारण करत नाहीत, तर ते स्वतः सक्षम आहेत आणि प्रत्येक गोष्ट सोबत घेऊन फिरतात. आपल्या विरोधकांना आणि शिवसैनिकांना इशारा देताना ते म्हणालेत की मला सोडून द्या, पण जर माझ्या घरातील किंवा कुटुंबातील लोकांकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहण्याचा प्रयत्न केला तर आम्ही घरात घुसून मारू. याच ओघात त्यांनी एका जुन्या घटनेची आठवण करून देत खळबळजनक वक्तव्य केलंय की कदाचित सध्याच्या लोकांना जुना इतिहास माहीत नसेल. त्यांनी आपल्या आजोबांना किंवा घरातील जुन्या लोकांना विचारून घ्यावं. माझे वडील जिवंत असताना एकदा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि तेव्हा आम्ही 5 लोक मारली होती, 5 लोक मेली होती. पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका असा थेट इशाराच त्यांनी दिलाय. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पुढे अत्यंत हिंसक भाषेत
धमकी दिली आहे की जर कोणी आमच्या नादी लागण्याचा प्रयत्न केला तर तुमच्याकडे कितीही सुरक्षा व्यवस्था असली तरी मी थेट घरात बसून बॉम्ब टाकेन आणि माझ्यावर हल्ला करायला आलात तर थेट स्मशानात पाठवेन. या गंभीर आणि आक्षेपार्ह विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. एका जबाबदार लोकप्रतिनिधीनं आणि विद्यमान खासदारानं जाहीरपणे 5 लोकांची हत्या केल्याची कबुली देणं आणि विरोधकांवर बॉम्ब टाकण्याची भाषा वापरणं हा अत्यंत गंभीर गुन्हा असल्याचं मत कायदेतज्ञ आणि राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय. या वक्तव्याची दखल घेत संजय राऊत यांनी तातडीनं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलंय. राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील यांनी आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना आणि विरोधकांना जीवे मारण्याची उघड धमकी दिली आहे. त्यांनी 5 लोकांना ठार केल्याची कबुली दिली असून विरोधकांच्या घरात बॉम्ब टाकण्याची भाषा केली आहे, जी लोकशाही आणि कायद्याच्या राज्याला आव्हान देणारी आहे. पोलिसांनी या गंभीर वक्तव्याची त्वरित दखल घेऊन संजय पाटील यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तातडीनं अटक करावी अशी मागणी राऊत यांनी केली आहे. तसेच जर मुंबई पोलिसांनी यावर तात्काळ आणि योग्य कारवाई केली नाही तर या प्रकरणी आपल्याला थेट न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशाराही राऊत यांनी दिलाय. तुम्ही जे म्हणतात की मी म्हणतोय नाही, तुम्ही तुमच्या चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये हे महाशय असं म्हणतायत की माझ्याकडे बॉम्ब आहे. काय? माझ्याकडे बॉम्ब आहेत आणि माझ्याकडे कोणी आंदोलन करायला आलं तर मी बॉम्ब टाकीन. पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो. मग मोदी पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो आणि हे म्हणतात मी कार्यकर्त्यांवर म्हणजे माझ्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब टाक. हे असं म्हणतात की जर आंदोलन कोणी केलं याने गद्दारी केली सगळ्यात. आता लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. तुम्ही बेईमानी केली, तुम्ही मशाल चिन्हावर निवडून आलात आणि तुम्ही दुसऱ्या गटारामध्ये उडी मारली. ते म्हणतात की आंदोलन केलं तर मी तुम्हाला स्मशानात पाठवेन म्हणजे ठार करेन. आणि माझ्या नादाला लागू नका. मी याआधी 5 लोक ठार केले. आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्यांनी ठार केले, कधी ठार केले, ते कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्यात का नाही, रिकवर झाल्यात का नाही त्यावेळेला, हे असं म्हणतायत. तर त्याची चौकशी अत्यंत गांभीर्यानं गृह खात्यानं आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी केलं पाहिजे. जर बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोणी? अतिरेक्याने दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे. कारण बॉम्ब अतिरेकी बनवतात ना. मुंबईवरती बॉम्ब हल्ला कोणी केला? दाऊद इब्राहिमने केला किंवा पाकिस्तानमधल्या अतिरेक्यांनी केला, कसाबने केला. हे अतिरेकी आहेत, त्यांच्याकडे बॉम्ब होते आणि हा माणूस म्हणतो माझ्याकडे बॉम्ब आहे. एकनाथ शिंदे यांचा बॉम्बचा कारखाना आहे का? त्यांचा ड्रगचा कारखाना असल्याची मध्यंतरी बॉम्ब होती. ते ड्रगचा कारखाना साताऱ्यामध्ये पकडला आणि तोच पैसा राजकारणामध्ये होतो. बॉम्बचा कारखाना त्यांनी बनवून हे जे गद्दार खासदार आहेत त्यांना बॉम्ब दिलंच का घरात ठेवायला? कार्यकर्ते आले का वरून बॉम्ब टाका. कोणाचंही घर बॉम्बनी आम्ही उडवू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणी घाबरूही नये. आणि कोणी धमक्या देत असेल तर त्याला पोलीस योग्य उत्तर देतील. दुसरीकडे संजय राऊत यांनी केवळ पोलिसात तक्रार करूनच थांबलेले नाहीयेत तर त्यांनी पत्रकार परिषदेत आणि जाहीर सभेत संजय दिना पाटील यांना थेट आव्हान दिले. राऊत यांनी अत्यंत संतप्त भाषेत पाटील यांच्यावर टीका करताना म्हटलंय, जर कोणामध्ये हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन दाखवावं. मी स्वतः भांडूपमध्येच उपस्थित आहे आणि त्यांच्या आव्हानाचा सामना करायला तयार आहे. बंदुकीचे ऍक्शन करा असे देखील म्हटले. माझ्या नादाला लागल तर हॉस्पिटलमध्ये जा, नाही तर स्मशानात जा. मी लागतो नादाला. चल मी तुझ्या नादाला लागतो. त्या बंधू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील. आता नाव घेऊन बोलतोय मी, भोसडीच्या. चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू. मी इथेच आहे भांडुपला. मी कधी या भाषेचा वापर करत नाही. बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो? गद्दार माणूस. हे धंदे करायचे नाही. गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्प बसायचं. परत ही भाषा करायची नाही बंदुकीची. ती बंदूक तुझ्या ढोण्यात घातली जाईल.
चला राऊत साहेब, हे तुमचं मला challenge आहे. बोलायचं आहे ते बोललोय मी. राऊत साहेब. ही भाषा नाही करायची शिवसैनिकाशी. बंदूक काय दाखवतो तू आम्हाला? सिक्युरिटी काढून ये, जी तुला Z+ काय दिली आहे ना. चल आता बघतो मी. तुमचं संजय दिना पाटलांना थेट आव्हान आहे. अरे सोड रे, गद्दारांना आव्हान आहे माझं. हे काय आम्हाला बंदूक दाखवतात साले? हे बंदुका दाखवतात का आम्हाला? काही लॉ अँड ऑर्डर आहे की नाही मिस्टर फडणवीस? अमित शहाच्या नावावरती जीवावरती आमच्या दादागिऱ्या करू नका गुजरातांच्या. एकनाथ शिंदे चला बोलतात- अरे सोड रे एकनाथ शिंदे. नाही, ते सेना अरे सोड रे एकनाथ शिंदे. तू काय एकनाथ शिंदे करतो ते? चल हा. राऊत यांच्या या काही वक्तव्यांमुळे आणि त्यांनी वापरलेल्या आक्रमक शब्दांमुळे दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमने सामने आले असून मुंबईतील राजकीय वातावरण कमालीचं तणावपूर्ण बनलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.